भारत निवडणूक आयोगाने मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचं वार्षिक मानधन दुप्पट करण्याचा आणि बीएलओ पर्यवेक्षकांचं मानधन वाढवण्याचा निर्णय घेतलाय। तर मतदार नोंदणी अधिकारी आणि सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांना प्रथमच मानधन देण्यात येणार आहे। पीएमपीएलचे नवे अध्यक्ष पंकज देवरे यांनी पीएमपी कर्मचाऱ्यांच्या वेतनामधून कपात करण्याचे आदेश दिलेत। श्रेणी 1 आणि 2 मधील अधिकाऱ्यांच्या वेतनातून दरमहा 2000 तर श्रेणी 3 आणि 4 मधील कर्मचाऱ्यांच्या वेतनातून 1000 रुपये कपात करण्याचे आदेश देण्यात आलेत। मात्र कामगार संघटनांनी याला तीव्र विरोध केलाय। पुणे दुबई दररोजच्या स्पाइस जेट विमानाला गेल्या 7 दिवसांपासून अर्धा ते अडीच तास सतत उशीर होतोय। त्यामुळे प्रवाशांना विमानतळावर ताटकळत थांबावं लागतंय। आंतरराष्ट्रीय विमानसेवेचा दर्जा असूनही प्रशासन आणि कंपनीकडून कोणतीही ठोस माहिती दिली जात नसल्याने प्रवाशांमध्ये नाराजी आहे। विमानतळांवर तस्करी दरम्यान कस्टम विभागाकडून पकडल्या जाणाऱ्या प्राणी पक्ष्यांना संबंधित विमान कंपनीद्वारेच परत पाठवण्याचे आदेश नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने दिलेले आहेत। प्राण्यांची विमानामधून तस्करी करून मुंबईमध्ये आणले जातात। कारवाई दरम्यान सुटका केलेल्या प्राण्यांची देखभाल, परतीचा प्रवासाचा खर्च हा विमान कंपनीने उचलावा असे आदेश देण्यात आले। पुण्यामध्ये सीएनजी आणि इलेक्ट्रिक बस नंतर आता पीएमपीएलच्या ताफ्यामध्ये लवकरच हायड्रोजनवर चालणाऱ्या बसेस येणार आहेत। प्रायोगिक तत्वावर 2 हायड्रोजन बस पुण्यामध्ये धावतील। पीएमपीचा हा निर्णय पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतूक प्रणालीच्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल मानलं जाते। पुण्यामध्ये पीएमपी बसच्या तिकिटातील अपहार केल्यानं 46 वाहकावर कारवाई करण्यात आलेली आहे। मोबाईलवर बोलणं, सिग्नल तोडणं, फेरीमध्ये बदल करणं, वाहतूक भंग करणाऱ्यांवर ही कारवाई असून 2150 कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आलाय। पुणे विभागामध्ये 13 ठिकाणी नवीन गुड्स शेड्स उभारण्यात आलेले आहेत। त्यामुळे पेट्रोलियम पदार्थ, ऑटोमोबाईल, साखर यांसारख्या वस्तूंच्या मालवाहतुकीला चालना मिळणार आहे। मालाची चढ-उतार अधिक वेगाने होणार आहे, तर मालवाहतुकीचा वेग आणि रेल्वेचा महसूल दोन्ही वाढणार आहे। पुणे रेवा दरम्यान नवी विशेष एक्सप्रेस सुरू होणार आहे। त्यामुळे मध्य प्रदेशामध्ये जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे। या गाडीला दौंड, कोपरगाव, मनमाड, नागपूर, गोंदिया या प्रमुख स्थानकांवर थांबा देण्यात येणार आहे। ही सेवा प्रवाशांसाठी अतिशय उपयुक्त ठरणार आहे। कुर्ला कारशेडमध्ये साध्या लोकलमध्ये स्वयंचलित दरवाजा असलेला एक डबा तयार केलेला आहे। त्यामुळे लटकंती टळणार आहे। मात्र गर्दीच्या वेळी हवा खेळती राहण्यासाठी वायुविजन विशेष अशी कोणतीही व्यवस्था या डब्यामध्ये नसल्याचं दिसून येतंय। पुण्यातील गणेशोत्सवामध्ये यंदा विसर्जन मिरवणुकीमध्ये कोण लवकर सहभागी होणार यावरून गणेश मंडळांमध्ये मतभेद होत आहेत। यंदा मानाच्या गणपती आधीच 100हून अधिक मंडळांनी एकत्रित सकाळी 7 वाजता निघण्याचा निर्धार केलाय। छत्रपती संभाजी महाराज यांचे सुपुत्र थोरले शाहू महाराज यांचं जालन्यातील पारत गावामध्ये स्मारक उभारले जाणार आहे। स्मारकासाठी 10 दिवसांमध्ये जागा निश्चित करून प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मंत्री जयकुमार गोरे यांनी दिलेत। या स्मारकासाठी 15 कोटी रुपयांचा निधी खर्च अपेक्षित आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेना पक्षाच्या महत्त्वाच्या बैठकीस उपस्थित ते राहतील आणि यावेळी एकनाथ शिंदे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत। रायगडमध्ये काँग्रेसला खिंडार पडलाय। काँग्रेसचे माजी प्रदेश सचिव आणि माजी आमदार मधुकर ठाकूर यांचे चिरंजीव प्रवीण ठाकूर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश सोहळा पार पडला। जळगावमध्ये केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या उपस्थितीमध्ये पीएम किसान उत्सव दिवस साजरा करण्यात आला। यावेळी टिश्यू कल्चरची भव्य प्रयोगशाळा साकारण्यात येणार असल्याची माहिती मंत्री रक्षा खडसे यांनी दिलेली आहे। तर मुक्ताईनगर तालुक्यामध्ये 1 आणि यावल तालुक्यामध्ये 1 अशा दोन्ही जागांची पाहणी करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलंय। जळगावात केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते राष्ट्रीय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं। 2 ते 8 ऑगस्ट दरम्यान 11 वर्षांखालील मुलामुलींची राष्ट्रीय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा पार पडणार आहे। या स्पर्धेमध्ये देशातील 28 राज्यांमधून 500 पेक्षा अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला।
सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी राजधानी नवी दिल्लीतील सरकारी बंगला अखेर सोडलेला आहे। देशाचे 50वे सरन्यायाधीश असलेले चंद्रचूड हे 8 नोव्हेंबर 2024 रोजी निवृत्त झाले। मात्र लगेचच बंगला रिक्त न केल्याने त्यांच्यावर टीकाही झाली होती। जळगावमधील चोपडामध्ये एकलव्य संघटनेतर्फे तहसील कार्यालयावर भव्य जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला। लैंगिक छळ करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक यांच्यासह 3 पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी या मोर्चामध्ये करण्यात आली आहे। त्याचबरोबर नायब तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदनही देण्यात आले। रिलायन्स इन्फ्रा या कंपनीशी संबंधित 3000 कोटी रुपयांच्या कर्ज घोटाळा प्रकरणात ईडीने पहिली अटक केली आहे। ईडीने ओडिशातील बिस्वाल ट्रेडलिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या ठिकाणांवर छापे टाकले होते आणि त्यानंतर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक पार्थ सारथी बिस्वाल यांना अटक करण्यात आली आहे। शहापुरात खासदार सुरेश म्हात्रे यांच्या उपस्थितीमध्ये आढावा बैठक घेण्यात आली। भावली धरण प्रकल्पातील अडचणींवर चर्चा करण्यासाठी ही बैठक बोलवण्यात आली होती। या बैठकीमध्ये भावलीत बाधित शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या। मुंबई गोवा महामार्ग आणि त्याच्या दुरवस्थेवरून उपमुख्यमंत्री अजित पवारही वैतागलेले आहेत। मुंबई गोवा महामार्गाला 7.5 लागली असल्याचं अजित पवारांनी म्हटले, तर या महामार्गाचं काम लवकरच पूर्ण करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। सांगलीत द्राक्ष बागायतदार संघटनेची बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये चिनी बेदाण्यावर बंदी घालावी आणि चिनी बेदाणा विकणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर येत्या 6 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे। जिल्हा रुग्णालयामध्ये डासांचं प्रमाण वाढल्यानं रुग्णांचे नातेवाईक तसंच कर्मचाऱ्यांकडूनही तक्रारी वाढलेल्या आहेत। त्याच्याबरोबरच औषध फवारणी करण्याची मागणीही करण्यात येते। विशेष म्हणजे इमारतीच्या अनेक खिडक्यांची दुरवस्था झाल्यानं डासांचा शिरकाव वॉर्डामध्ये होत असल्यानं रुग्ण त्रस्त झाले। राज्यामध्ये किडनीसह लिव्हर, हृदय आणि इतर अवयवांची प्रतीक्षा असणाऱ्या रुग्णांची यादी वाढत असतानाच त्या तुलनेमध्ये अवयवदानाची गती मात्र संथच आहे। राज्यामध्ये सध्याच्या घडीला तब्बल 7,000हून अधिक रुग्ण किडनीच्या प्रतीक्षेमध्ये आहेत। राष्ट्रीय अवयव दान दिनानिमित्त अवयवदानासंदर्भात जनजागृतीचा वेग वाढवण्याची गरज तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे। गोंदियात जुलै महिन्यामध्ये 2 वेळा पूर परिस्थिती निर्माण झाली होती। या पूर परिस्थितीच्या नुकसानीची प्राथमिक आकडेवारी जिल्हा प्रशासनाच्या वतीने जाहीर करण्यात आली आहे। या एका महिन्यामध्ये 5 जणांचा मृत्यू झालाय, तर 15 जनावरं दगावलेली आहेत। त्याचबरोबर 720 घरांचंही मोठं नुकसान झालंय। ओव्हल कसोटी क्रिकेटमध्ये भारताचा दुसरा डाव 396 धावांवर संपुष्टात आलाय। भारताचा सलामवीर यशस्वी जयस्वालनं शानदार शतक झळकावलंय, तर आकाशदीप, रवींद्र जाडेजा आणि वॉशिंग्टन सुंदरनं अर्धशतक झळकावत भारतीय संघाच्या धावसंख्येमध्ये मोलाचं योगदान दिलंय। इंग्लंड विरुद्ध कसोटी मालिका 2-2 बरोबरीमध्ये सोडवण्यासाठी भारताला ओव्हल कसोटी जिंकणं महत्त्वाचं आहे। त्यासाठी भारतीय संघ ताकदीनिशी खेळतोय। भारतीय संघाचं मनोबल वाढवण्यासाठी रोहित शर्माही ओव्हलमध्ये पोहोचलेला आहे। रोहितनं कसोटी मालिकेपूर्वीच कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती। इंग्लंडच्या जो रूटनं कारकिर्दीतल्या 84व्या घरच्या कसोटी सामन्यामध्ये फलंदाजी करताना 7,224 धावा पूर्ण केलेल्या आहेत। हा विक्रम करत रूटनं सचिन तेंडुलकरला मागे टाकलेला आहे। सचिननं 94व्या घरच्या कसोटीमध्ये 7,216 धावा केलेल्या होत्या। घरच्या कसोटीमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीमध्ये रूट दुसऱ्या स्थानी पोहोचलाय। भारताचा वेगवान गोलंदाज आगामी आशिया कप स्पर्धेला मुकण्याची शक्यता आहे। बुमराह T20 विश्वचषक अंतिम सामन्यानंतर या फॉर्मॅटमध्ये एकही सामना खेळला नाहीये। बुमराहचा वापर फक्त महत्त्वाच्या सिरीजसाठी केला जाणार आहे। जर बुमराह बाहेर पडला तर एखाद्या तरुण चेहऱ्याला संधी मिळण्याची शक्यता आहे। दुलीप ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेसाठी ईस्ट झोन संघाची घोषणा करण्यात आलेली आहे। भारतीय विकेटकीपर आणि फलंदाज ईशान किशनची कर्णधारपदी नियुक्ती झालेली आहे। तसंच अभिमन्यू ईश्वरन आणि मोहम्मद शमीला संघात स्थान मिळाले। मात्र 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीला स्टँड बाय ठेवण्यात आलंय।
बंगालच्या 22 वर्षीय क्रिकेटपटूचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालेलं आहे। प्रियाजीत घोष असं मृत क्रिकेटपटूचं नाव आहे। जिममध्ये व्यायाम करताना हृदयविकाराचा झटका आला आणि जागीच त्याचा मृत्यू झालाय। बंगालकडून रणजी खेळण्याचं स्वप्न पाहत होता, मात्र ते स्वप्न आता अपूर्णच राहिलंय। मकाऊ बॅडमिंटनच्या ओपन पुरुष दुहेरीतून लक्ष्य सेन आणि तरुण मानेपल्लीचं आव्हान संपुष्टात आलेलं आहे। सेमीफायनलमध्ये लक्ष्य सेन 16-21 आणि 9-21 अशा सेटमध्ये पराभूत झालाय, तर मलेशियाच्या बॅडमिंटनपटूनं तरुण मानेपल्लीचं आव्हान 21-19, 16-21, 16-21 न परतावून लावलंय। अकोल्यातील अकोटमध्ये लोड शेडिंगच्या विरोधामध्ये आक्रमक होत महावितरणच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आलेली आहे। त्यामुळे या कार्यालयामध्ये एकच गोंधळ उडाला, इथे सरकारी मालमत्तेची तोडफोड केल्याप्रकरणी सिव्हिल लाईन पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। बीड जिल्ह्यातील आष्टीच्या खडकत परिसरामध्ये हॉटेल मालकानंच कामगाराचा खून केल्याचा आरोप कुटुंबियांकडून करण्यात आलाय। कुटुंबानं आरोपी हॉटेल मालकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली असून गुन्हा दाखल होत नाही तोवर मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देण्यात आलाय। बीडच्या गेवराईमध्ये एका शेतकरी महिलेला अमानुष मारहाण करण्यात आलेली आहे। बैल चुकून शेजारच्या शेतामध्ये घुसल्यानं ही मारहाण करण्यात आली। या मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय। जालन्यातील बदनापूर तालुक्यातील मांजरगाव येथून बेपत्ता झालेल्या 9 वर्षांच्या मुलीचा मृतदेह शेततळ्यामध्ये आढळलाय। त्यामुळे एकच खळबळ उडालेली आहे। मुलीच्या मृत्यूचं कारण अस्पष्ट असून पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत। धुळे शहरातील सुभाष चौक परिसरामध्ये एका दूध डेअरीवर अज्ञात टोळक्यानं हल्ला केला। या हल्ल्यामध्ये डेअरीचा मालक आणि एक कामगार आणि एक ग्राहक गंभीर जखमी झालेला आहे। हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे। सांगलीच्या वाळवा तालुक्यातील कुंडलवाडीमध्ये चाकूने वार करून एका व्यक्तीचा खून करण्यात आला। जुन्या वादामधून या व्यक्तीचा खून करण्यात आल्याचं कळतंय। या प्रकरणी कुळक पोलीस ठाण्यामध्ये संशयित आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय।